नमस्कार, ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. मशाल चिन्ह जुलमी आणि हुकुमशाही राजवट नष्ट करेल. उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल. महाविकास आघाडी महाराष्ट्रात सर्व 48 जागा जिंकेल, ठाकरेंना विश्वास. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघावरील काँग्रेसने दावा सोडला. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांना निवडून आणण्यासाठी प्रचार सुरू. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची माहिती. भाजपाकडून उदयनराजे भोसले यांना अखेर उमेदवारी जाहीर. साताऱ्यातून उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे यांच्यात होणार प्रमुख लढत. विनायक राऊतांचं डिपॉझिट जप्त करणार, नारायण राणेंचा विश्वास. ठेकेदारांनी पैसे दिले नाहीत म्हणून विनायक राऊतांनी कामं केली नाहीत, राणेंचा आरोप. पुण्यातील व्हिजन मांडताना मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात जुंपली, तर राज ठाकरेंची ब्ल्यू प्रिंटच माझं पुण्यातील व्हिजन. वसंत मोरेंनी घेतला मनसेचा सहारा. आपण सहज निवडून येऊ, मोदींची हवा आहे अशा भ्रमात राहू नका. नवनीत राणांचा भाजपा कार्यकर्त्यांना सल्ला. मोदी लाटेत अपक्ष निवडून आले, राणांनी करून दिली आठवण. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना गुजरातमधून अटक. मुंबईत आणून चौकशी सुरू. आरोपींनी एकूण 5 राऊंड केला गोळीबार, पोलिसांनी दिली माहिती. यूपीएससी परीक्षा 2023चा निकाल जाहीर. लखनौचा आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम, तर अनिमेश प्रधान दुसऱ्या क्रमांकावर. 1016 उमेदवार झाले यूपीएससी उत्तीर्ण. भाजपा खासदार आणि अभिनेते रवी किशन अडचणीत. लग्न होऊन एक मुलगी असल्याचा मुंबईतील महिलेचा दावा. न्यायालयात जाण्याचाही दिला इशारा. आमिर खानचा राजकीय प्रचाराचा फेक व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ विरोधात आमिरने केली पोलिसात तक्रार. मुंबई पोलिसांकडून तपास सुरू. या बातम्यांसह इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvarat.com.